राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अचानक दिल्ली दौरा केला। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते। काल रात्री अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते असं कळतंय। दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची स्वतंत्रपणे भेट घेतली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या दोघांमध्ये या बैठकीदरम्यान काय चर्चा झाली ते मात्र अजून गुलदस्त्यात आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आता कळलेलं आहे। त्याच्यामुळं दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली, कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो। शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं, मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे। या नोटिशीमध्ये त्यांना त्यांचे आर्थिक व्यवहार ज्या संदर्भात विचारणा केली गेली आहे। अशा प्रकारे आयकर विभागाची नोटीस पाठवण्यामागे काही राजकारण आहे का, या संदर्भात मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट जे संजय शिरसाटजी तुम्ही मोठा गोप्यस्फोट केलाय, काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? कशाबद्दल? आयटीची तुम्हाला हे नोटीस आली त्या संदर्भात? आयटीची नोटीस आली त्याच्यात गैर काय? आयटी विभाग हा स्थापन कशासाठी झालेला आहे की तुमच्याकडे असलेली प्रॉपर्टीचं विवरण जेव्हा तुम्ही देतात त्याच्यामध्ये काही जर चूक असेल किंवा त्यांना वाटत असेल की याच्यात थोडी तफावत आहे त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मागतात आणि ते देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। म्हणून आयटीने काही चूक केलेली नाही। आता आम्हाला स्पष्टीकरण द्यायचं की आम्ही कसे बरोबर आहोत आणि तो आमचा खुलासा आयटी अधिकारी जे काय असतील ते त्यांनी ते मान्य करायचं का अमान्य करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, गेले अनेक वर्ष तुम्ही जिंकून आलेले आहेत मतदारसंघातून। तुम्ही जेव्हा आमदारकीचं उमेदवारीचं पत्र भरता त्यावेळेला तुम्हाला सगळं विवरण भरावं लागतं आणि सगळं पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर केला जातो। मग असं असताना अचानक आता कसं काय तुम्हाला अटीच आहे? मला वाटतं याच्यामध्ये काही लोकांनी तक्रार वगैरे केली होती, त्या तक्रारच्या आधारे त्यांना वाटलं की पुन्हा एकदा स्पष्टीकरण मागावं म्हणून त्यांनी स्पष्टीकरण मागवलेलं आहे। आणि हे जे विवरण असतं शपथपत्रात आमचं सर्व आहे, पैसा कुठून आला, कसा गेला, कसा खर्च झाला किंवा असलेली संपत्तीमध्ये वाढ कशी झाली याचं सगळं विवरण दिलेलं आहे। आता त्याला पुन्हा स्पष्टीकरण असं वेगवेगळ्या पद्धतीने देऊन त्यांचं समाधान करणं एवढंच आमचं काम आहे। कोण असमाधानी आहे याच्यामध्ये काही राजकारण आहे का? नाही, राजकारणी लोक राजकारण करतील परंतु विभागावर माझा कोणताही आक्षेप नाही आहे। त्यांनी त्यांचं काम करतायत। तुम्ही त्यांना सगळे सोपस्कार पूर्ण करणार? निश्चित त्यांनी दिलेल्या नोटिसीचं परिपूर्ण उत्तर आम्ही त्यांना देणार। कारण मीट्स हॉटेलचं प्रकरण गाजलं त्यानंतर आता पुन्हा तुम्हाला आयटीचं जर नोटीस आली असेल तर याच्यामध्ये काही राजकीय हितसंबंध किंवा राजकीय हितशत्रू असण्याची शक्यता आहे? अहो, शत्रू असतात, राजकारणामध्ये शत्रू नसतात असं समजून चालायचं कसं? म्हणून आपण त्याची काळजी करत बसण्यापेक्षा आपण चांगलं राहिलेलं बरं। म्हणून माझं कोणत्या याच्यामध्ये कोणता इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि हे सगळं तुम्हाला काही काळानंतर स्पष्ट दिसेल। न्यूज 18 व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्या वीट हॉटेलचं प्रकरण सन्माननीय विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी बोलून काढलं ते सगळं, परंतु यांनी कशाला जास्त गाजावाजा करायचा आणि सगळं खोटं आहे। सगळं त्या ठिकाणी खोटे कागदपत्र खोटे सगळं हे आणलं आहे आणि म्हणून ते योग्य नाही आहे। खरं म्हणजे त्यांनी आपलं पद मिळालं, समाज कल्याणाचं समाजाचं कल्याण करावं। संजय शिरसाट यांना नोटीस आलेली आहे आयकर विभागाची, कसं पाहताय याकडे? नाही, आता म्हणून म्हणतो ना आयटीची नोटीस तर येणारच होती। आम्ही सांगितलं तुम्हाला आयटीची नोटीस येणार आता पुढे, कारण शेवटी काय ते त्यांनी फक्त जे खातं आहे समाज कल्याण तर समाजाचं कल्याण करावं, बाकी स्वतःचं करू नये।